नमस्कार मित्रांनो, आर्टिफिशियलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मार्केटमध्ये बायनरी ऑप्शन ट्रेडिंग इथे करणार आहोत. याच्यामध्ये 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमची आपण एक्सपायरी इथे ठेवणार आहोत आणि इथे जे आहे आपला ब्रोकर पॉकेट ऑप्शनमध्ये या ठिकाणी आपण $10 ट्रेड इथे करणार आहोत. आता या ठिकाणी सिग्नल थोडेसे लेट येतात मित्रांनो, त्यामुळे इथे आपण काय केले की या ठिकाणी मी हे 3 ट्रेड दुपारी केले होते, जे की $10 आपण या ठिकाणी एंट्री केली होती. त्याच्यावरती 80% रिटर्न सुरू होते आणि इथे म्हणजे आपल्याला 10 वरती $8 भेटलेले आहेत. म्हणजे टोटल हे या ठिकाणी बघताय तुम्ही 8 इथे 7.5 आणि हा जो ट्रेड होता 3 नंबरचा तिसरा ट्रेड, हा म्हणजे आपण जिथे बाय केलेला आहे तिथेच कॅन्डल क्लोज झाली, त्याच्यामुळे हा रिफंड झालेला आहे. म्हणजे नो ट्रेड काय म्हणतात त्याला, ब्रेक इव्हन झालेला आहे ते. तर आता आपल्याला काय करायचे की या ठिकाणी जे आहे आता आपल्याला सुरुवात करायची की आपण सिग्नलचा वेट करूया आणि बघूया की आपल्याला सिग्नल कुठे भेटतो. आता हा युरो USDचा जो चार्ट आहे, इथनं तुम्ही टाईम फ्रेम चेंज करू शकता. आता या ठिकाणी जे की आहे मी या ठिकाणी एक पेन घेतो, जेणेकरून तुम्हाला समजेल मित्रांनो की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे. कारण इथे आता मला दाखवावं लागेल, कारण मी पाठीमागे 2 व्हिडिओ बनले, पण त्याच्यामध्ये जो आहे वॉइस थोडा व्यवस्थित आला नाही. त्याबद्दल सर्वांकडनं मी माफी मागतो. आणि या ठिकाणी आता हा दुसरा व्हिडिओ बनवतोय मी की ह्याच्यामध्ये हा वॉइस थोडा व्यवस्थित येतोय. आता ह्याच्यामध्ये काय मित्रांनो की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं वेट करावा लागतो. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण तुम्हाला जर शिकायचंच असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे. कारण काय होतं की इथे जे आहे आपल्याला काय करायचे, या ठिकाणी जे मार्केट चालतं आणि जो सेटअप आहे त्या सेटअपवर काम करायचं आहे. इथे असं नाही की चला कुठे पण एंट्री घ्या आणि कुठे पण एक्झिट व्हा, हे असं चालत नाही. इथे शिस्त म्हणजे शिस्त. तुम्ही दिवसाला ठरवायचे की तुम्हाला इथे 10 ट्रेड करायचे आहेत की 5 ट्रेड करायचे आहेत. त्या 5 पैकी तुमचे जे विन होतील ते तुमचं प्रॉफिट राहील, 5 पैकीचे लॉस होतील ते तुमचं लॉस राहील. कधी कधी तुमचे 5ही ट्रेड विन होतील, कधी कधी तुमचे 5ही ट्रेड या ठिकाणी लॉस होतील. तर हे जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर आहे मित्रांनो MT4चं सॉफ्टवेअर आहे. आणि ह्या सॉफ्टवेअरमध्ये आत्तापर्यंत जर मी ट्रेडिंगचा जर हिशोब केला त्याच्यामध्ये जवळपास मित्रांनो 80 ते 90% या ठिकाणी जे आहे ॲक्युरेसी इथे मला पाहायला भेटलेली आहे. आता प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो, कारण ते कसे ट्रेड करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. तर आता हे या ठिकाणी मंडे टू फ्रायडे, जे की आपलं मंडे टू फ्रायडे सोमवार ते शुक्रवार मित्रांनो, या ठिकाणी आपलं काय असतं की आपलं म्हणजे हे बायनरी ऑप्शनचं जे मार्केट आहे ते सुरू असतं. हे लाईव्ह मार्केट आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये हे पेअर्स असतात, म्हणजे एका देशाची करन्सी आणि दुसऱ्या देशाची करन्सी ह्याच्यामध्ये हे पेअर्स असतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड या ठिकाणी करायचं आहे. आता इथे आपण लावलेला आहे युरो USD. तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल युरो USD हा चार्ट इथे लावलेला आहे. इथे मी थोडंसं क्लिक करतो, जे की तुम्हाला दिसेल की हे बघा इथे युरो USDचा चार्ट आपण लावलेला आहे. डायरेक्टली तुम्ही ह्याच्यामध्ये बाय सेल पण करू शकता, पण आपण बायनरीमध्ये करतोय या ठिकाणी, त्यामुळे आपण फक्त 1 मिनिटाची एक्सपायरी इथे यूज करणार आहोत. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता की या ठिकाणी टाईम फ्रेम आहे 1 मिनटं, 5 मिनटं, 15 मिनटं. तुम्हाला ज्या टाईम फ्रेमवरती ट्रेड करायचं आहे ती टाईम फ्रेम तुम्ही इथे निवडू शकता. आणि त्याचबरोबर हे इंडिकेटरचं ऑप्शन आहे. इंडिकेटरमध्ये बरेच इंडिकेटर आहे, तर तुम्ही तुमचं स्वतःचं देखील इंडिकेटर इथे अप्लाय करू शकता आणि त्याच्यावरती ट्रेड करू शकता. आता हे जे इंडिकेटर मी इथे लावलेला आहे आणि ह्याचा जो वापर करतो हे मी स्वतः बनवलेला आहे मित्रांनो. माझा जर तुम्ही आपल्या इंडियन मार्केटमधला जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल शेवटचा, तर मी म्हटलं होतं की मी एका गोष्टीवरती काम करतोय. आणि त्याच्यानंतर मित्रांनो जवळपास म्हटलं तर एक 7-8 महिने मी व्हिडिओ पोस्ट केले नाही कधी, आणि आत्ता सुरुवात केलेली आहे मी व्हिडिओ पोस्ट करायला. कारण हे शिकण्यासाठी मला खूप वेळ गेला मित्रांनो. बऱ्याच जणांना मदत मागितली पण कुणी केली नाही. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी पैसा पाहिजे असं बोलण्यात आलं, त्यामुळे मी स्वतः थोडासा अभ्यास केला आणि ह्याच्यावरती आपण स्वतःची इंडिकेटर इथे तयार केलेलं आहे. तर आता तुम्हालाही शिकायचं असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण एका दिवसात तुम्ही कधी शिकणार नाही, तर तुम्हाला थोडं रोज थोडं माहिती झाल्यानंतर समजेल की हे आपण कशा पद्धतीने वापरू शकतो. एका वेळेस कधीच हे शिकता येणार नाही, थोडा वेळ लागतो, पण शिकून जातो माणूस. असं काही अवघड नाही याच्यामध्ये. आता आपल्याला सिग्नलचा वेट करायचा. सिग्नल आला की ट्रेड आपल्याला घ्यायचा आहे. आता आपण 2 पेअर इथे लावलेले आहेत, बघताय तुम्ही खाली इथे डाऊन साईडला USD CAD
हा एक पेअर लावलेला आहे आणि दुसरी जी पेअर आहे ती इथे आपली युरो USD या ठिकाणी ही पेअर लावलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता वेट करायचं आपल्याला. आता मी तुम्हाला ह्याची ॲक्युरेसी दाखवतो की ॲक्युरेसी ह्याची कशा पद्धतीने ॲक्युरेसी आहे, तर ते मी तुम्हाला दाखवतो. हा सिग्नल 5 मिनिटाचा आहे, तो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा नाही आहे. आता ॲक्युरेसी बघा मित्रांनो, तुम्हाला पाठीमागचं मी घेत नाही, आता जे दिसते तेच दाखवतो. ठीक आहे, इथे काय झालं, कॅन्डलला आपल्याला जेव्हा बायचा सिग्नल आला तेव्हा इथे आपण जशी कॅन्डल या ठिकाणी क्लोज झाली आपण बायमध्ये एंट्री करायची असते. हा सिग्नल विन झाला, म्हणजे तुमचं एका मिनिटावरती जे काही रिटर्न्स असतील ते इथे तुम्हाला भेटले. त्याच्यानंतर सेकंड सिग्नल इथे आपल्याला भेटला बायचा, कॅन्डल क्लोज, बायमध्ये एंट्री, अगेन हा विन झाला. त्याच्यानंतर थर्ड जो आहे सिग्नल तुम्ही बघताय, तुम्ही या ठिकाणी थर्ड सिग्नल भेटला. इथे एक अपसाईड मुवमेंट होती, पण इथे आपल्याला डाऊन ट्रेडचा सिग्नल भेटा, इथे देखील डाऊनला एंट्री केली, हा देखील विन झाला. त्याच्यानंतर इथे डाऊन साईडला बघताय तुम्ही, या ठिकाणी एक अपचा सिग्नल भेटला, हा देखील विन झाला. इथेच एक छोटा ॲरो आहे. ठीक आहे, इथेच एक छोटा येलो कलरचा ॲरो दिसतोय, तो डाऊन साईडचा दाखवत होता ॲरो, आणि डाऊन साईडला कॅन्डल आली आणि हा देखील विन झाला. त्याच्यानंतर बघा तुम्ही इथे अपसाईड मुवमेंट विन, डाऊन साईड विन, इथे देखील डाऊन साईड विन. तर ही ॲक्युरेसी आहे, म्हणजे जवळपास मित्रांनो 7-8 ट्रेडपैकी या ठिकाणी 10 पैकी कमीत कमी तुमचे 7 तरी ट्रेड हे या ठिकाणी विन होतातच. तर ही ॲक्युरेसी आहे. आता जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही आणि तोपर्यंत तुम्ही ॲक्युरेसी असं सांगू शकत नाही की किती आहे, कारण मी प्रॅक्टिस करतो म्हणून हे सांगू शकतो. आता इथे अपसाईडचा ट्रेड दिला USDमध्ये, कॅन्डल बघा डोजी झाली, म्हणजे तुमची एंट्री जरी परफेक्ट असेल तर शेवटच्या 1-2 सेकंदामध्ये हा विन झालेला आहे. इथे सेल सिग्नल दिला सेलमध्ये, इथे सेलचा सिग्नल दिला सेलमध्ये, बायचा सिग्नल दिला बाय सिग्नल. हे बघा सिग्नल कसे फॉलो होतात बघा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी सेलचा सिग्नल दिला, एक छोटी कॅन्डल आहे, बायचा सिग्नल गेला बायमध्ये, इथे बायचा सिग्नल बायमध्ये, बायचा सिग्नल बायमध्ये, सेलचा सिग्नल इथे बघा तुम्ही या ठिकाणी एक लॉस झाला. ठीक आहे, इथे जो आहे सेलचा सिग्नल दिला, पण कॅन्डल काय झाली, खाली आली नाही, वरती गेली, म्हणजे इथे एक लॉस झालेला आहे. म्हणजे जवळपास आतापर्यंत इकडचे 7, इकडचे 1 7 14 ट्रेड बघितले तर 14मध्ये एक या ठिकाणी लॉस आहे. म्हणजे जवळपास आपण असं नाही म्हणू शकत की 100% हे काम करतं, पण मित्रांनो हे कमीत कमी 80 ते 90% हे काम करतं. तर त्याच्यामुळे ह्याचा वापर काय आहे की याच्यामध्ये आपला स्ट्रेस वाचतो. इथे सारखं मार्केट बघत बसायची गरज नाही. जेव्हा इथे पॉपअप येईल, जेव्हा आपल्याला सिग्नल भेटेल तेव्हाच आपल्याला चार्ट बघायचा आहे, आणि जर आपल्याला पटला तो सिग्नल की घ्यायला पाहिजे तरच आपल्याला सिग्नल फॉलो करायचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल की सिग्नल हा आपल्याला फॉलो करायचा नाही, थोडंसं भीती वाटते, सिग्नल घ्यायचा नाही, नेक्स्ट सिग्नलचा वेट करायचा, बस एवढं सिंपल आहे. फक्त कसं वापरायचं ते समजून या ठिकाणी घेतलं पाहिजे. आता हे तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल मित्रांनो. या ठिकाणी आपलं एकच टार्गेट आहे की जवळपास आपण 100K सबस्क्रायबर या ठिकाणी जेव्हा माझे पूर्ण होतील तेव्हा या ठिकाणी हे जे इंडिकेटर आहे ते मी फ्रीमध्ये करून टाकणार आहे. फक्त त्यामुळे तुम्ही लवकर लवकर सबस्क्राईब करा, आणि या ठिकाणी चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच या ठिकाणी लाईक आणि कमेंट जरूर करा. आता व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो, कारण सिग्नल आपल्याला बघायचे. तर आपण इथे काय करूया की व्हिडिओ मोठा होऊ शकतो, त्यामुळे इथे आपण कमीत कमी 2 सिग्नल किंवा 3 सिग्नल इथे जे की आपण बघूया, कमीत कमी 3 सिग्नल इथे आपण बघूया, फॉलो करूया की 3 पैकी आपले 3 लॉस होतात तर 3 या ठिकाणी विन होतात, ते इथे आपण बघूया. आता पेअर इथे मी फक्त 2च लावलेत, कारण या ठिकाणी आपण किती पण पेअर लावू शकतो आणि त्याच्यामध्ये सिग्नल येणार. तर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित ट्रेडिंग करायची आहे, तर एकच जे आहे इन्स्ट्रुमेंट जे काय तुम्ही ठरवलेलं आहे तर ते फॉलो करायचं, जेणेकरून ॲक्युरेसी ही व्यवस्थित पाहायला या ठिकाणी भेटते. त्याचबरोबर तुम्ही BTCमध्ये ट्रेड करत असेल तर हे इंडिकेटर तुम्हाला एक वरदान आहे मित्रांनो, की एक ट्रेंड भेटतो त्याच्यामध्ये. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला बाय सिग्नल भेटतो, त्याच्यामध्ये तुम्ही बाय करू शकता, आणि तिथे तर काही एक्सपायरी नसते. तर त्या ठिकाणी तुम्ही कमीत कमी 1:2 हे प्रॉफिट सहज घेऊ शकता. म्हणजे या ठिकाणी ह्या कॅन्डलमध्ये एंट्री घेतली तर ह्या कॅन्डल लो स्टॉप लॉस राहील, आणि वरती एका कॅन्डलचे 2, ठीक आहे, म्हणजे एकाच 2, ठीक आहे, म्हणजे 2 कॅन्डल इथे प्रॉफिट घेऊन तुम्ही सहज बाहेर निघू शकता. पण थोडा आपल्याला पेशन्स पाहिजे. ठीक आहे, कुठेही धडम एंट्र्या करायच्या नाहीत. आता बघूया की ह्याच्यामध्ये आपल्याला कधी सिग्नल भेटतो. आता वेट करायचं, आपण वेटच करत बसलेलो आहोत इथे, आणि अजूनही सिग्नल आलेला नाही. आता तुम्ही ॲक्युरेसी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय.
आणि तुम्ही ॲक्युरेसी तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्याची ॲक्युरेसी कशी आहे, खरंच हे काम करतं का? कारण ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही तुमचं जे इंडिकेटर आहे ते देखील वापरू शकता किंवा बऱ्याच जणांना कॅन्डलचं समजते की कशा पद्धतीने कॅन्डल तयार होते, की प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने असते ते देखील तुम्हाला जर माहिती असेल तरी देखील तुम्ही ट्रेड व्यवस्थितपणे करू शकता. फक्त मला आता प्राइस ॲक्शन पण समजते, बरंच कॅन्डलचं बिहेवियर पण समजते की ग्रीन बनली तर पुढची कोणती बनवू शकते, सायकोलॉजी समजते. पण या ठिकाणी ह्याच्यामध्ये काय होतं की बराच आपला वेळ जातो ह्याच्यामध्ये ॲनालिसिस करण्यामध्ये, तर तो वेळ वाचवण्यासाठी आपण ह्या सॉफ्टवेअरचा वापर करत आहोत की आपल्याला डायरेक्टली हे ॲनालिसिस करणार, बायजमध्ये जाणार की सेलमध्ये आणि तिथे आपल्याला आपली जी एंट्री आहे ती पंच करायची आहे. तर आता इथे आपण अमाऊंट आपली सेट केलेली आहे $10 आणि त्या $10 म्हणजे जवळपास आता आपण काय करणार आहे, $30 या ठिकाणी यूज करणार आहोत आणि $30 तीन ट्रेड म्हणजे $10 तीन ट्रेड मारायचे आहेत आपल्याला. आणि बघूया की $10 $30 आपले $30ही लॉस होतो की $30 आपल्याला काही प्रॉफिट भेटतो ते इथे आपण बघूया. तीन ट्रेड आपण इथे डेफिनेटली करायचा प्रयत्न करूया. आपण सिग्नल हे आपल्याला आले पाहिजे. आता इथे साईडवेज मार्केट होतं, थोडंसं ब्रेक दिलं आहे आणि वरती पण एक रेजिस्टन्स आहे 1 मिनिटावरती. हे सर्व तुम्ही तुमच्या आवडीसवडीनुसार इंडिकेटरमध्ये बदल करू शकता. जरी तुम्हाला हे इंडिकेटर मित्रांनो कुठनंही जरी भेटलं तर त्याच्यामध्ये लॅगिंग वगैरे असू शकतं. त्यासाठी तुम्हाला जर इंडिकेटर हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. या ठिकाणी मी इंडिकेटर द्यायचा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करेन. तर आता वेट अँड वॉच करूया आणि बघूया की आपल्याला कोणता सिग्नल भेटतो. व्हिडिओ थोडासा तुम्ही मित्रांनो 1.5x ही स्पीड करून बघायचा आहे, कारण व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे आपला. कारण सिग्नल आपल्याला फॉलो करायचे आहेत. कारण सिग्नल फॉलो केल्यानंतरच आपल्याला समजेल की कशा पद्धतीने या ठिकाणी आपलं प्रॉफिट होणार आहे किंवा लॉस होणार आहे. सिग्नलचा पॉपअप येईल, सिग्नल वाजेल तेव्हाच आपल्याला एंट्री मारायची आहे.
खूप वाट बघावं लागते मित्रांनो या ठिकाणी, कारण सिग्नल फॉलो करायचं तर वेट तर करावंच लागणार आहे आपल्याला, असा प्रॉफिट होणार नाही कधी. सिग्नल फॉलो करणे म्हणजे मार्केटमध्ये तुमचा पेशन्स पाहिला जातो की तुम्ही किती वेळ मार्केटसाठी थांबू शकता. सिग्नल 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 सिग्नलचा वाट बघायचा आपल्याला. सिग्नल कब आएगा, सिग्नल का वेट करेंगे आपण. वेट करतोय आपण, बघूया की कोणता सिग्नल भेटतो आपल्याला. आणि जर कोणाला माहीत असेल जर व्हिडिओ कसा कट करायचा आणि कुठे व्हिडिओ जॉईंट करायचा, तर मला कमेंटमध्ये नक्की शिकवा मित्रांनो, कारण मला ते माहीत नाही की मी पण आता शोधतो ते, की कारण व्हिडिओ खूप मोठा बनतो याच्यामुळे. तर त्यासाठी मी पण आता थोडंसं शोधतो की कशा पद्धतीने व्हिडिओ हा कट करायला पाहिजे आणि जे मोजकंच आहे ते दाखवायला पाहिजे. कारण काय होतं की बऱ्याच लोकांना फक्त मोजकंच बघायची सवय असते. तर आता आपण काय करतो की डायरेक्टली जे आहे, जे डोळ्यासमोर आहे, जे मार्केटमध्ये दिसतंय ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण जर खरंच शिकायचं असेल तर हे बघावंच लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नियम आहेत, आपण जे नियम ठरवलेले आहेत ते नियम आपल्याला फॉलो इथे करावेच लागतील. त्याच्याशिवाय मार्केटमध्ये गत्यंतर नाही. आता जर बरेच लोक म्हणतील की इथे बाय घ्यायला पाहिजे होतं, इथे सेल घ्यायला पाहिजे होतं. आता इथे देखील बरेच जण असं या ठिकाणी सांगू शकतात की या ठिकाणी एक शूटिंग स्टार टाईप कॅन्डल बनत आहे, तर इथे तुम्ही सेलमध्ये जायला पाहिजे. पण मित्रांनो, आपले जे सॉफ्टवेअर आहे हे एकदम काय म्हणतात ते युनिक पद्धतीचं सॉफ्टवेअर आहे. जोपर्यंत हे आपल्याला सांगत नाही की बायमध्ये जायचं की सेलमध्ये जायचं, तोपर्यंत मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपण डोंट ट्रेड करायचं, म्हणजे ट्रेड करायचं नाही. तुम्ही बघत बसा, तुम्ही काय बघताय म्हणता त्याला, इंस्टाग्राम बघत बसा, एखादं पुस्तक वाचत बसा, किंवा कॅन्डलस्टिकचा अभ्यास करा, किंवा स्वतःच्या काही नोट्स काढा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील त्या तुम्ही इथे करायच्या आहेत. आणि आता बघूया, सिग्नलचा वेट करायचा आहे. सिग्नल आपण इथे सिग्नलच फॉलो करणार आहोत. सिग्नल फॉलो करूनच आपल्याला आता बघायचे की ते आपले प्लसमध्ये जाणार आहे की मायनसमध्ये जाणार आहे. इक्वल टू जे आहे आपलं जे काय प्रॉफिट होईल ते या ठिकाणी आपलं सेव्ह करायचं आहे. कारण काय याच्यामध्ये मित्रांनो, तुम्ही जरी दिवसाला $10 जरी प्रॉफिट इथे एकदम व्यवस्थित पद्धतीने केला, तर जवळपास मित्रांनो महिन्याचं तुमचं या ठिकाणी 200 किंवा 250 तरी या ठिकाणी प्रॉफिट पकडा. म्हणजे बघा, आता ह्याला तुम्ही 8ने गुणू शकता, ठीक आहे. त्याला 85 ते जवळपास ₹87 $1 किंमत असते. तर त्या हिशोबाने तुम्ही ठरवू शकता की महिन्याचं तुमचं किती या ठिकाणी बनवू शकतं. फक्त ट्रेड जो आहे तो व्यवस्थित करायचा आहे, बाकी काही नाही करायचं. दिवसाला कमीत कमी टार्गेट जे आहे $5 ट्रेडचं ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही नवीन असाल तेव्हा बरेच ट्रेड घ्या, पेपर ट्रेडमध्ये प्रॅक्टिस करा.
आणि बरेच मित्रांनो 2-3 महिने प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर तुम्ही सुरुवातीला जरी 100 ट्रेड करत असाल प्रॅक्टिससाठी, तर हळूहळू कमी होत 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 या ठिकाणी ते तुमचे 2 किंवा या ठिकाणी जास्तीत जास्त 5 ट्रेडपर्यंत या ठिकाणी ॲव्हरेज तुम्ही आलं पाहिजे. कारण ते ट्रेड बघायचे जे की विन होऊ शकतील. उगाच कुठे पण एंट्री करत बसायची नाही आणि लॉस या ठिकाणी करायचा नाही. आता आपण बराच वेळ झाला की ते सिग्नलचा वेट करतोय, पण अजूनही आपल्याला सिग्नल भेटत नाही. बघूया की काय होते, कुठे आपल्याला बायचा सिग्नल भेटेल आणि कुठे सेलचा सिग्नल भेटेल, तो आता आपण बघूया. सिग्नल जिथे भेटेल तिथे आपण एंट्री करूया. होऊन काय होणार आहे याच्यामध्ये, एकतर आपला लॉस होणार आहे किंवा आपल्याला त्या ठिकाणी जे रिटर्न सुरू असतील ते तेवढं प्रॉफिट इथे पाहायला भेटणार आहे.
नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी हे जे ॲटोबोट ह्याला आपण म्हणू शकतो. तर हे जे MT4चं जे आता हे KTA टायमर हे जे आहे आपलं स्वतःचंच इंडिकेटर आहे बनवलेलं. हे जे की तुम्ही टाईम इथे बघताय की हे टायमिंगचं आपणच स्वतः इथे तयार केलेलं आहे इंडिकेटर. त्याचबरोबर हे ॲरोचं देखील आपण स्वतःच बनवलेलं आहे. तर इथे सांगायची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ह्याच्यामध्ये काय की हे 24 तास आठवड्याचे जे 2 दिवस जर सोडले इथे आपण, तर काय होतं याच्यामध्ये, सॅटर्डे आणि संडे जर सोडले तर हे 24 तास मार्केट सुरू राहतं. जर तुम्ही OTC प्लस जर लायसन याच्यामध्ये टाकलं तर हे जे आहे मार्केट मित्रांनो आठवड्याचे 7ही दिवस या ठिकाणी सुरू असतं, कधीच बंद नसतं. तर तुम्ही या ठिकाणी रिअल मार्केटमध्ये पण ट्रेड करू शकता आणि OTC मार्केटमध्ये पण ट्रेड या ठिकाणी करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे आता, वेट करायचं आहे आणि या ठिकाणी मस्तपैकी आपल्याला सिग्नल या ठिकाणी फॉलो करायचा आहे. आता जवळपास मित्रांनो आपण जर इथे बघितलं तर बराच वेळ झाला, जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि अजून एकही सिग्नल इथे आपल्याला पाहायला भेटलेला नाही. तर आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे, तर त्यामुळे काय करूया आपण की या ठिकाणी थोडंसं आपण सिग्नल कमी फॉलो करूया. काय म्हणताय? सिग्नल तर आपल्याला भेटलाच पाहिजे. सिग्नल भेटल्याशिवाय काम नाही करायचं, कारण तुम्हाला समजणार नाही की हे सॉफ्टवेअर कसं काम करतं. कारण व्हिडिओ तर मोठा होत आहे, तो तर पाहावाच लागेल. पाहिला तर समजेल की कशा पद्धतीने प्रॉफिट होतं. छोटेसे शॉर्ट्समध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की प्रॉफिट होतो याच्यामध्ये लॉस होतो, पण तो कशा पद्धतीने होतो, त्याच्या पाठीमागं काय कारण आहेत, की प्रॉफिट व्हायचं काय कारण आहे, लॉस व्हायचं काय कारण आहे, ह्या जर गोष्टी आपल्याला समजल्या तर ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की टिकू शकतो आणि स्वतःचं आपण या ठिकाणी तुमची कोणती स्ट्रॅटेजी असेल तर ती यूज करू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यासाठी काय करायचं की कधी पण मित्रांनो, व्हिडिओ जो आहे, जर तुमचं खरंच शिकायची इच्छा वगैरे असेल तर व्हिडिओ जो आहे तो कधी पण पूर्ण पाहायचा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला समजते की त्याच्यामध्ये खरंच आपल्याला प्रॉफिट होतो की लॉस होतो. कारण छोटे छोटे रील्स जर आपण बघितलं तर त्या रील्समध्ये आपल्याला काय समजते की याच्यामध्ये प्रॉफिट होतोय, चला प्रॉफिट तर प्रॉफिट, लॉस तर लॉस, हे असं आपलं चालत राहतं. तर त्यासाठी काय करायचं की कधी पण जे आहे व्हिडिओ पाहिजे, व्हिडिओ कधी पण स्किप करून नाही पाहायचा. स्किप करून पाहिलं तर काही असे पॉईंट असतात की ते मिस होतात. म्हणजेच आता उदाहरणार्थ म्हटलं तर एखादी तुमच्या जर PC लॅपटॉपमध्ये एखादी जरी फाईल चालत नसेल तरी ते लॅपटॉप काही कामाचा नसतो. कारण ते परत त्याला फॉर्मॅट मारावं लागतं, सगळे जे सॉफ्टवेअर आहे परत टाकावं लागतं, त्या पद्धतीने असतं. व्हिडिओ कधी पण पूर्ण बघायचा, तेव्हाच या ठिकाणी शिकायला भेटतं. आता बराच वेळ झाला, जवळपास अर्धा तास झाला आहे आपण इथे वेट करतोय की सिग्नल इथे आपल्याला एक तरी भेटला पाहिजे आणि इथून मित्रांनो एक पण सिग्नल जो आहे आपल्याला इथे भेटत नाही अजून. वेट करूया. प्रॉपर सिग्नलच फॉलो करायचा आपल्याला इथे, अंधाधुंद कुठेही गोळ्या मारायच्या नाही. तिथे सिग्नल एक सिग्नलचं फॉलो करायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये काय इथे जे तुम्हाला हे रिटर्न्स दिसत आहेत ना मित्रांनो, दुसरी एक गोष्ट सांगतो की या ठिकाणी जे रिटर्न्स दिसतात ना तुम्हाला, म्हणजे तुम्ही जी रक्कम लावाल इथे त्याच्यावरती हे एवढे रिटर्न्स तुम्हाला एका ट्रेडमध्ये भेटणार आहेत. आणि हे अशा पद्धतीने ठीक आहे, जास्तीत जास्त 92 ते 93% रिटर्न्स असतात इथे कोटेक्स आणि पकड ऑप्शनमध्ये. तर जे तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. तुम्हाला जर अकाउंट वगैरे ओपन करायचं असेल तर मी माझ्या अकाउंटची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर त्याच्याने तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि तुमचं जे ट्रेडिंग जर्नी आहे ती या ठिकाणी एकदम व्यवस्थितपणे या ठिकाणी चालू करू शकता. तुम्हाला जर हे माझं काय म्हणतात ते सॉफ्टवेअर कशा पद्धतीने यूज करायचे किंवा तुम्हाला जर काही माहिती वगैरे हवी असेल तर आपला जो आहे टेलिग्रामचा एक चॅनल पण आहे,
तो देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, तर त्याला देखील तुम्ही या ठिकाणी ॲड होऊ शकता. तर आता बघूया, कारण आपण कुठलंच कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन करत नाही मित्रांनो, कारण या ठिकाणी आपल्याला जे योग्य वाटतं तेच इथे करायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ जरी एकदम भंगार वाटला तरी डिसलाईक करा. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा. कारण शेवटी जे आहे आपले पेशन्स महत्त्वाचे आहेत, की ॲक्युरेसी महत्त्वाची आहे. ॲक्युरेसीशिवाय या ठिकाणी कोणतीही गोष्ट होत नाही. तुम्ही कितीही मेहनत करा, तुमच्या जर मेहनतीमध्ये ॲक्युरेसीच नसेल, कामामध्ये जर या ठिकाणी ॲक्युरेट नसेल, तर त्या कामाला काही अर्थ राहत नाही. तर त्याच पद्धतीने आहे, हे वेट करायचं आहे सिग्नलचा. बघूया काय होते. व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. सिग्नलचा वेट करावं लागेल आपल्याला, कारण आपण कुठेच कट मारत नाही व्हिडिओमध्ये. जे आहे ते तुमच्या समोरच आहे सर्व काही. ओके सो हेलो एवरीवन, बाइनरी ट्रेडिंग करते हो और इतना तो जानते होंगे कि ओटीसी के जो पे तर कुशल सिग्नल बोट नावाचा जो आहे आपला टेलिग्रामचा चॅनल आहे, तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही ॲड होऊ शकता.
बराच वेळ झाला मित्रांनो, सिग्नल तर येत नाही अजून काय. जे डिफॉल्ट सिग्नल येतात ना ते घ्यायचं नाही आपल्याला, कारण याच्यामध्ये आपलं मिसमॅच होऊ शकतं. आता बरेच जण म्हणतील की ते सिग्नल देखील आलेला होता, ते बाय सिग्नल आला, हे चाललं. पण आपल्याला जे पॉपअप येईल, जे सिग्नल आपल्याला इंडिकेट होईल तेच उचलायचं आपल्याला. या ठिकाणी काय होतं की हे नंतर हे जनरेट झालेले सिग्नल आहेत, ठीक आहे, नंतर झालेले जनरेट आहे, तर ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही आपल्याला, ठीक आहे, हे इग्नोर करायचे. बघूया की असं समजा की आपण सेटअपचा वेट करतो इथे एखाद्या, आणि सेटअप भेटल्यानंतरच इथे आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. आता आमच्याकडे पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो, पाऊस सुरू आहे बाहेर. आता थोडं व्हिडिओमध्ये थोडंसं येऊ शकतं, व्यत्यय थोडासा आलाच तर काही येऊ शकतो. बघूया, बराच वेळ झालेला आहे. सिग्नल शक्यतो यायला पाहिजे.
सिग्नलचा तर आपण भरपूर वेट केला मित्रांनो, सिग्नल येत नाही याच्यामध्ये, तर आता व्हिडिओ आपण इथे थांबवायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आपण व्हिडिओ इथे थांबूया, स्टॉप करूया, कारण बराच वेळ झाला आपल्याला मार्केटमध्ये सिग्नल भेटत नाही आहे इथे. तर मार्केटमध्ये आपण उद्या बघूया की आपल्याला जर कुठे सिग्नल एखादा भेटला तर त्या ठिकाणी आपण ट्रेड करायचं इथे प्लॅन करू शकतो. सध्याला तर सिग्नल भेटत नाही मित्रांनो. जर सिग्नल वगैरे भेटला तर मी त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ तयार करून टाकेल, जो की डायरेक्ट
आपलं जे ब्रोकर आहे त्याच्यामधनंच मी व्हिडिओ जो आहे या ठिकाणी पोस्ट करेल, तर तो तुम्ही बघू शकता. कारण या ठिकाणी अंधाधुंद कुठेही ट्रेड या ठिकाणी मला करायचा नाही आहे. त्यामुळे मी आता सध्याला हा व्हिडिओ स्टॉप करतो. कारण सिग्नल आत्तापर्यंत यायला पाहिजे मित्रांनो. जवळपास सिग्नल आता 1 तास होत आला, अजूनही सिग्नल आपल्याला भेटला नाही. तर त्यामुळे आपण हा सेशन इथेच थांबूया आणि उद्या बघूया की आपल्याला जर सिग्नल वगैरे भेटला तर आपण त्या ठिकाणी ट्रेड या ठिकाणी करायचा आहे. नो ओव्हर ट्रेड हीच खरी ट्रेडिंगची कला आहे. कुठेही पैसा असल्यामुळे कुठेही या ठिकाणी ट्रेड घ्यायचं नाही आणि लॉस करायचं नाही. तर आता बघूया की उद्या जर आपल्याला ट्रेड वगैरे भेटले तर त्या ठिकाणी आपण ट्रेड करूया. मित्रांनो, व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शिकण्यासारखं वगैरे वाटलं असेल तर या ठिकाणी व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.